नमस्कार मित्रांनो, मी रत्नागिरीत जायला निघताच मला झालं सापाचं दर्शन. सापाला बघून माझी पूर्ण धांदलच उडाली. आम्ही दोघांनी एकमेकांना बघून कडेकडेने वाट धरली. त्यानंतर मी आले रत्नागिरीमध्ये. स्टँडला उतरल्यावर मला पहिली मैथू भेटली. आम्हा दोघींना चायनीज भेळ खाण्याची इच्छा झाली. पण मित्रांनो, चायनीज भेळ एवढी तिखट होती की आमच्या तोंडाची आगच झाली. मी लगेच दुकानात जाऊन पाण्याची बाटली घेतली. पाण्याची बाटली घेऊन मी आणि मैथूने धरला क्लासचा रस्ता. हा आहे माझा मित्र हलकुल्या. तसा हा प्रेमळच आहे, पण ह्याला राग आला तर हा डायरेक्ट मानच पकडतो. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही फक्त स्वर्गातील अप्सरा बघितला असाल, पण ह्या भूतलावर अजून एक अप्सरा आहे, ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ही आहे अप्सरा नंबर 1, आमची गोड आणि सुंदर आरुताई. आज पाऊस तर काय पडत नव्हता, पण आमच्या आयशाताईला रेनकोटचे पैसे वसूल करायचे होते म्हणून ती चक्क रेनकोट घालून आली. सगळ्याजणी एकत्र आल्यावर आम्ही निघालो क्लासला जायला. फायनली आमची लिफ्ट आली आणि आम्ही लिफ्टमध्ये गेलो. ह्या पोरीने नुसता कल्लाच सुरू केला. मना आणि मैथूला तर माहिती होतं की मी व्लॉगिंग करते. ते लोक एकदम कम्फर्टेबल होते, पण आयशाताई आणि आरुताईसाठी हे सगळं नवीनच होतं. त्यांना समजतच नव्हतं नक्की काय करावं. मी त्यांना सांगते मिररमध्ये बघा, मिररमध्ये बघा, तरी ते लोक हसतच होते. थोडं शाय झाले असेल, ऑकवर्ड वाटलं असेल त्यांना. पण काही झालं तरी मी तुम्हा दोघींना कम्फर्टेबल करूनच राहणार आणि आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतच राहणार. त्यानंतर आम्ही गेलो क्लासमध्ये. क्लासमध्ये होती खूपच गर्दी. मी घेतली थोडीशी विश्रांती. आयशाताईने शिवलेला ड्रेस आमच्या मना मॅडमला एकदम परफेक्ट झाला. त्यावरती मना मॅडमनी डान्स सुद्धा केला. परी हूं मैं ला 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 ला. इथे आपल्या मैतू मॅडम आपल्या एकुलत्या एक भाचीसाठी ड्रेस शिवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण काही केल्या त्यांना तो ड्रेस शिवताच येईना. शेवटी त्यांनी हा डिसिजन घेतला की तो ड्रेस फाडून टाकावा, पण तेही जमलं नाही म्हणून त्या ड्रेसला आपटून टाकला. बाय बाय मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.